मोदी हे आता संसद भवनामध्ये पोहोचतायत आणि पहिल्या मजल्यावर असलेल्या वसुधा F101 या कक्षामध्ये ही संपूर्ण प्रक्रियेची तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि मतदानासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते पोहोचलेले आहेत। आधी पंतप्रधान मोदी जे आहेत ते मतदान करतील आणि त्याच्यानंतर खासदार जे आहेत ते मतदान करणार आहेत। लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य आज आपल्या मतदानाचा हक्क बजावतील। उपराष्ट्रपती पदासाठी 17व्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आज होतीये आणि यासाठीच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी पोहोचलेले आहेत। राज्यसभेचे सरचिटणीस पीसी मोदी या निवडणुकीचे निवडणूक अधिकारी आहेत। 21 जुलैला जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर उपराष्ट्रपती पदाचा आता एनडीएचा उमेदवार कोण असेल याची चर्चा सुरू झालेली होती। सीपी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत ते म्हणजे बी सुदर्शन रेड्डी। या दोघांमध्ये ही लढत होतीये। विजयाचा जो आकडा आहे तो आहे 391चा। 427 खासदार एनडीएकडे आहेत। विजय सोपा आहे सीपी राधाकृष्णन असं म्हटलं जातंय, मात्र तरी सुद्धा एनडीएनं संपूर्ण खबरदारी जी आहे ती घेतलेली आहे। सीपी राधाकृष्णन आणि बी सुदर्शन रेड्डी यांच्यामध्ये लढत। थोड्याच वेळामध्ये मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी हे सुद्धा आपल्या मतदानाचा अधिकार बजावतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्याकरता आता संसदेमध्ये पोहोचलेले आहेत। प्रमोद जगताप